हरि ओम. योगदास जय गणेश जोशी यांनी प्रवचनांमधून सांगितलेले कथामृत क्रमांक 6 त्वम असि. परमात्म्याची सेवा करताना, त्याची पूजा करताना, त्याची भक्ती करताना आपण परमात्म्यात पूर्ण विलीन झाले पाहिजे. कसलाही द्विजाभाव असता कामा नये. तो परमात्मा म्हणजे आपणच आहोत हा साक्षात्कार झाला पाहिजे. हे शुद्ध भक्ती असेल तरच शक्य आहे. भक्तीमध्ये भक्त आणि परमात्मा एकरूप झाले पाहिजेत. दुजा भाव असेल तर भक्ताच्या हातून परमात्म्याची सेवा एकचित्त मनाने होणार नाही. त्याच्यात पूजा अर्चा, भजन पूजन करताना सांसारिक भौतिक भाव शिल्लक असेल तर मग ती पूजा नसेल, तर पूजेचा एक सोपस्कार असेल. केवळ घराण्यात परंपरागत चालू आहे म्हणून उरकलेली पूजा असेल. ती भक्ताच्या हृदयाला भिडणारी पूजा नसेल. काहीतरी मिळवण्यासाठी केलेली व्यावहारिक पूजा असेल. तो भक्तीचा सोहळा नसेल. एकदा 3 साक्षात्कारी विद्वान भक्तांना परमात्म्याच्या प्रत्यक्ष दर्शनाची इच्छा झाली. ते लगेच वैकुंठाचा प्रवास करून परमात्म्याच्या द्वारी पोचले. त्यांनी परमात्म्याचे द्वार ठोठावले. द्वारपालाने दाराच्या आतूनच विचारणा केली, कोण आहे, काय काम आहे. ते द्वारपालाला म्हणाले की आम्ही परमात्म्याचे साक्षात्कारी भक्त झालो आहोत. आम्हाला दार उघडून आत येऊ दे. आम्हाला परमात्म्याचे प्रत्यक्ष दर्शन घ्यायचे आहे. द्वारपालाने त्यांना थोडं थांबायला सांगितले. द्वारपालाने आत जाऊन परमात्म्याला सांगितले की दाराबाहेर आपले 3 साक्षात्कारी भक्त आले आहेत. ते आपले प्रत्यक्ष दर्शन घेऊ इच्छित आहेत. तेव्हा काय करावे? परमात्म्याने आतूनच त्या भक्तांना विचारले की आपण कोण आहात? आपली काही ओळख सांगा. पहिला भक्त म्हणाला, मी तुझा साक्षात्कारी उपासक झालो आहे. मी तुझे प्रत्यक्ष दर्शन घेऊ इच्छितो. याचे त्वरित पतन झाले. दुसरा भक्त म्हणाला, मी नाहीच आहे. तूच येथे बाहेर उभा आहेस. द्वार उघडून भेटीचा योग जुळून यावा अशी इच्छा आहे. त्याचेही लगेचच पतन झाले. तिसरा म्हणाला, अंतर्बाह्य एकच साक्षात्कार उभा आहे. द्वार नाही उघडले तरी चालेल. काय आश्चर्य! त्वरित दार उघडले गेले आणि त्याचा आत प्रवेश झाला. हरि ओम.